कळंबू येथे विजेचा तार लागून बैलाचा मृत्यू, बैलाने मालकाचे प्राण वाचविलेत। कळंबू येथील शेतकरी संजय रंगराव भदाणे आपल्या बैलगाडीने शेतातून घरी येत असताना अचानक विद्युत प्रवाहाचा तार तुटल्याने बैलाच्या सतर्कतेमुळे मालकाचे प्राण वाचलेत, पण बैलाने तो तार मालकावर न येता स्वतःच्या जीवावर घेतले व मालकाचे प्राण वाचवले। तरी सदर घटनास्थळी विद्युत कंपनीचे इंजिनियर, स्थानिक वायरमन व गावातील महसूल अधिकारी, आरोग्य अधिकारी यांनी पंचनामा करून सदर शेतकरीला आर्थिक योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले। बैलाच्या सतर्कतेने मालकाचे प्राण वाचले, तरी विद्युत वितरण कंपनीने जीर्ण झालेली तारा याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे। यापुढे कुठलीही जीवितहानी होणार नाही याची काळजी घेऊ असे आश्वासन विद्युत वितरण कंपनीचे इंजिनियर यांनी दिले। यावेळी मालकाच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले। मी संजय रंगराव भदाणे, राहणार कळंबू, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार। काल जी घटना घडली, मी रस्त्याने येत असताना राजाराम सुकडू कुंभार व प्रल्हाद रामदास बोरसे यांच्या शेताजवळील तार जीर्ण झाले असल्या कारणाने ते खाली पडलेला होता। तो लक्षात न येता ते बैलाचा पाय त्याला टच झाला। बैलाने अंगावर त्याचा जीव घेतला व माझा प्राण वाचला। विद्युत बोर्डाने नीट काळजीप्रमाणे विद्युत बोर्डाच्या निष्काळजीपणाने ही घटना, दुर्दैवी घटना घडली। आधीच शेतकरी कर्जबाजारी असल्या कारणाने आणखी दुःखाचे डोंगर कोसळलं। आजच मला बैल घेण्यासाठी पैसे नाही। एमएससीबी कडून काय अपेक्षा आहे का? एमएससीबीने मला काहीतरी आर्थिक मदत करावी। माझा बैल 40,000 रुपयाचा होता, तर मला बैल घेण्यासाठी त्यांनी आर्थिक मदत करावी। शिरपूर पोलिसांची सुपरफास्ट कारवाई, काही तासातच लावला खुच्याचा छडा। काल सकाळी नानसिंग साहेजा पावरा वय 26 वर्ष राहणार तेल्यामह याचा तेल्यामह गावाच्या नाल्याजवळ अज्ञात इसमांनी धारधार चाकूने गंभीर जखमी करून जीवे ठार मारले होते। याबाबत मयताचा भाऊ लक्ष्मण सोजा पावरा यांनी फिर्याद दिली, त्यावरून शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा घडल्याचे ठिकाण हे कोडीतपासून 2 किलोमीटर अंतरावर दुर्गम भागात असल्याने व गुन्हा रात्रीच्या वेळी निर्जन स्थळी घडला असल्याने गुन्हा उघडकीस आणून आरोपीचा शोध घेणे अत्यंत कठीण होते। मयत नानसिंग पावरा यांचे मुकेश रूपसिंग पावरा, राहणार तेल्यामहू, पोलीस पोस्ट कोडीत, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मुकेश पावरा यास ताब्यात घेत मागील अनेक तासापासून सखोल विचारपूस सुरू होती, परंतु मुकेश पावरा याने पोलिसांना कोणतेही सहकार्य न करता गुन्ह्याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती। दरम्यान एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या माहितीवरून व मुकेश पावरा याच्या सोबतच्या गुन्ह्यात सहभागी असलेला आरोपी बागलसिंग नानूराम पावरा याला विचारपूस करून त्यांचे उत्तरात तफावत येत असल्याने पुन्हा वेगवेगळे प्रश्न विचारून दोन्ही आरोपी गोंधळल्याने त्यांनी संगनमताने खून केल्याची कबुली दिली। अशा प्रकारे सदरचा गुन्हा 24 तासात उघड करून दोन्ही आरोपितांना ताब्यात घेण्यात शिरपूर तालुका पोलिसांना यश आले आहे। काल दिनांक 12/9/2025 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास नानसिंग साहेजा पावरा, राहणार तेल्यामहू, पोस्ट कोळी या ठिकाणचा जो इसम होता त्याला तेल्यामहू गावाजवळ अज्ञात इसमांनी धारदार चाकूने गंभीर जखमी करून जीवे ठार मारले होते। त्याच्याबाबत त्याचा जो भाऊ आहे त्याच्या भावाची तक्रार दाखल करून पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि ह्या गुन्ह्याचा तपास करत असताना घटनास्थळ हे अतिशय दुर्गम अशा भागात होतं। घटना ही निर्जन स्थळी आणि रात्रीच्या वेळेस घडलेली होती, त्याच्यामुळे या गुन्हा उघडकीस आणणं हे पोलिसांसमोर फार मोठं आव्हान होतं। आणि तशा वेळेस आम्ही तपासामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की जो या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे मुकेश रूपसिंग पावरा याच्या पत्नीशी जो मयत आहे त्याचे अनैतिक संबंध असल्याचा मुकेश याला राग होता आणि त्या रागाच्या अनुषंगाने त्याने हा गुन्हा केला असावा अशा प्राथमिक माहितीच्या आधारे आम्ही मुकेशला ताब्यात घेत त्याच्याकडे मागील 10-15 तासापासून चौकशी करत होतो, परंतु मुकेश अतिशय अट्टल असा गुन्हेगार पद्धतीची त्याची विचार करण्याची
एक मानसिकता आहे आणि त्याने एक स्टोरी बनवलेली होती की आपण पोलिसांना कोणत्याही परिस्थितीत गुन्हा कबूल करायचा नाही. इतर कोणतेही पुरावे नसल्यामुळे आम्ही त्याला विचारत होतो, परंतु तो अतिशय फर्मली काही गोष्टींची उत्तरं देत होता आणि त्याच्यामुळे आम्हाला नक्की त्याने गुन्हा केला किंवा काय याच्याबद्दल थोडी शंका निर्माण होत होती. त्याच वेळेस अजून एक जो कोणत्याही गुन्ह्यामधली एक कडी जी नाजूक कडी असते, वीक कडी, ती वीक कडी आम्ही शोधली आणि त्याच्यानंतर आम्हाला ह्या गुन्ह्यातील जो दुसरा त्याचा साथीदार होता ज्याच्या मदतीने बागलसिंग नानूसिंग पावरा, तर याला ज्यावेळेस आम्ही प्रश्न उत्तर केले त्यावेळेस तो थोडा विचलित झाला आणि मग कालांतराने त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि पुन्हा मग जो मुख्य आरोपी आहे मुकेश पावरा याला विचारल्यावर त्याने सुद्धा ह्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. अशा प्रकारे सदरचा गुन्हा शिरपूर तालुका पोलीस स्टेशनने 24 तासात उघड केलेला आहे. माननीय सर्व पोलीस अधीक्षक सर, अप्पर पोलीस अधीक्षक सर, SDPO सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीस आणला. शहरातील रस्त्यांचा प्रश्न गंभीर, प्रतिकात्मक काढली अंत्ययात्रा. धुळे शहरातील मलनिस्सारण योजनेच्या कामामुळे रस्त्याचे खोदकाम 3 ते 4 वर्षापासून केले आहे, परंतु दुरुस्ती न झाल्याने नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उपविभाग धुळे आणि अहमदाबाद येथील संस्थेकडून दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदविण्यात आला. रस्त्याच्या प्रश्नावर नागरिकांसमवेत 27 मे 2025 रोजी पोकलेन दूत आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. यावेळी लेखी आश्वासन देत हा रस्ता त्वरित पूर्ववत केला जाईल असे महिन्यांपूर्वी केलेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात आले सांगितले होते, परंतु रस्त्याचा काही भाग दुरुस्त केला तर एकविरा देवी मंदिरापर्यंतचा रस्ता अजूनही दुरुस्त झालेला नाही. या रस्त्यावर अनेक मोठी रुग्णालये, महाविद्यालये आहेत, त्यामुळे दररोज हजारो नागरिक आणि विद्यार्थी या मार्गावरून प्रवास करतात. त्यामुळे प्रश्न तातडीने सोडविण्याची गरज आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी, दुर्गेश गोपाल, प्रकाश कोळेकर, बळाराम परदेशी, किशोर चौधरी, शुभम परदेशी, पद्माबाई जाधव, यश सेंदाणे, जोशाबा चतुर, शुभम सूर्यवंशी, मनोज जैन, यश उपचारी आदी आंदोलनात सहभागी झाले. एम.एन. पटेल यांचा धिक्कार असो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उपविभाग धुळे, प्रभा परदेशी, दुर्गेश गोपाल, प्रकाश कोळेकर, बाळाराम परदेशी, किशोर चौधरी, शुभम परदेशी, पद्माबाई जाधव, यश सेंदाणे, जोशाबा चतुर, शुभम सूर्यवंशी आदी आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलन केलेलं आहे. नमस्कार, मी प्रभाजी रामदास परदेशी. आज आम्ही जे आंदोलन केलेलं आहे मागील 3 वर्षापासून वाडी भोकर रोड आणि वडेल रोडची समस्या आम्ही सतत जीवन प्राधिकरण धुळे महानगरपालिकेकडे मांडत आहे, तरी पण त्यांचा निर्लज्जपणा इतका आहे की आमचं दुर्भाग्य बघा, बाप्पाचं आगमन या खड्ड्यांमधून झालेलं आहे. इतका दुर्दैवी प्रकार झालेला आहे ना, बाप्पांचं आगमन पण झालं, विसर्जन पण खड्ड्यात झालं आणि या रोडातून सर्वात जास्त कॉलेजेस आणि हॉस्पिटल आहे. दिवस रात्र इथे कमीत कमी दिवसातून 25 ते 50 ॲम्ब्युलन्स जातात आणि अनेक लोकांचे जीव या रस्त्यावर गेलेले आहेत. 2 एम.एन. पटेलने जो टेंडर घेतलेला आहे मलनिस्सारणचा, त्याच्यात 2 लोक गोरगरीब मजुरांचा मृत्यू झालेला आहे, तरी यांना लाजा वाटला नाही. आणि आम्हाला मागे 28/5/2025 रोजी जीवन प्राधिकरणने 27/5 आम्ही पोकलँडवर चढून आंदोलन केलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी तेवढा उत्तरमुखीचा भाग बांधला. वास्तविक त्यांनी आम्हाला लिखितमध्ये सांगितलं होतं की हा रोड आम्ही करून देऊ. फोनवर पण त्यांचं माझं बोलणं झालं होतं. वारंवार आंदोलन करून आम्हाला नाईलाज असतो. आज त्यांची तिरडी काढावी लागली. पैशाअभावी एकाच तिरडीमध्ये 3 लोकांना आम्हाला दफन करावं लागलं, अग्निदाह द्यावा लागला त्यांना रॉकेट टाकून, की कमीत कमी जनाची मनाची त्यांना काहीतरी वाटेल. आणि आमच्या या रोडाच्या 8 दिवसात त्यांनी व्यवस्थित आम्हाला कॉन्क्रीट रोड करून नाही दिला संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी. तर या तिरड्या त्यांच्या दारातच मी प्रत्येक किती लोकांच्या दारावर काढेल, ही त्यांनी दक्षता घ्यावी. आणि सर्व जे पण जबाबदार असेल ते सर्व धुळे महानगरपालिका, जीवन प्राधिकार, संबंधित कर्मचारी, अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी. धन्यवाद. पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने, केंद्र सरकारच्या दुटप्पी भूमिकेविरोधात राज्यव्यापी आंदोलन.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकारने कडक कारवाईचे संकेत देत ऑपरेशन सिंदूर राबविले होते. मात्र याच पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास परवानगी दिल्याने केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या भूमिकेविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीतर्फे राज्यभर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज मालेगाव येथील मोसमपूल परिसरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ महिलांनी निदर्शने केलीत. यावेळी माझं कुंकू माझा देश या घोषवाक्यांसह महिलांनी केंद्र सरकारचा दुटप्पीपणा उघड करत निषेध व्यक्त केला. या आंदोलनादरम्यान महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिंदूर कुंकू पाठवून आपला रोष नोंदवला. महिला आघाडीने विचारले की पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान विरुद्ध कारवाईचे आश्वासन देणाऱ्या केंद्र सरकारने आता त्याच पाकिस्तानसोबत क्रिकेटला परवानगी का दिली, या प्रश्नाचे उत्तर देशातील महिलांना मिळावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी शिवसेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आपण पाहिलं 22 एप्रिल 2025 मध्ये पहलगाम येथे हल्ला झाला. त्या हल्ल्याच्या विरोधात आपण ऑपरेशन सिंदूर हा आपण सुरू केला होता. पण या शासनाने मात्र त्याचा विचार न करता फक्त राजकारण केलेलं आहे. महिलांच्या भावनांचं या ठिकाणी राजकारण करून त्यांच्या भावनांचा विचार न करता फक्त त्यांनी व्यवहार चालवलेला आहे. आज आपण बघतोय आपले अमित शहा आहेत, त्यांचे चिरंजीव जय शाह हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष असून त्यांच्या हातात हा निर्णय असून देखील त्यांनी हे चालू ठेवलं. हे अतिशय दुर्दैवी वाटतं. आणि आज मोदी साहेबांनी हा जो निर्णय घेतला अतिशय चुकीचा आहे. त्यांच्या हातात सत्ता असून देखील त्यांनी हा असा निर्णय घेतल्याबद्दल आम्ही सगळ्या महिलांकडून आम्ही या गोष्टीला निषेध करतो. सिंदूर ऑपरेशन नाव देऊन त्यांनी अतिशय आमच्या महिलांच्या कुंकवाला काळीमा फासलेली आहे. म्हणून आमच्या सगळ्यांकडून याच्यासाठी आम्ही निषेध करतो. या दोहरं चरित्र असणाऱ्या भाजप सरकारचा निषेध म्हणून आमच्या माता भगिनींच्या वतीने आज सौभाग्याचं लेणं कुंकू आम्ही या ठिकाणी या माता भगिनी त्यांचा कुंकू सौभाग्याचं लेणं हे मोदी साहेबांना स्पीड पोस्टने आम्ही पाठवणार आहोत. कारण पहलगाम हल्ल्यामध्ये जे निरपराध नागरिक आणि जे आपले देशाचे जवान जे बळी गेले त्यांच्या चितेची राख सुद्धा अजून थंड झाली नाही. अगदी सिंदूर ऑपरेशन सुद्धा अजून चालू असल्याचं हे सरकार सांगत आहे. मग जर सिंदूर ऑपरेशन चालू आहे आणि आज जे निरपराध लोक बळी गेले, ज्या आमच्या माता भगिनींचा कुंकू पुसला गेला आणि हे म्हणतात की सिंदूर आणि खून एक साथ बहेगा नाही, तर मग क्रिकेट कसं काय चालतं? आपल्या शत्रू राष्ट्राशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवले नको पाहिजे, राहिले नको पाहिजे. यासाठी यांचं दोहरं चरित्र यांचा बुरखा फाडण्यासाठी आज पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये या भारत पाक सामन्याचा निषेध म्हणून या मोदी साहेबांना सर्व महिला कुंकू स्पीड पोस्टने पाठवणार आहेत. आणि पुनश्च आम्ही या दोहरं चरित्र असणाऱ्या सरकारचा, या मोदी सरकारचा या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन संभाजीनगर येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची एक विंग असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी संभाजीनगर येथे संपन्न झाले. या पहिल्या अधिवेशनात सुमारे 500 पत्रकार उपस्थित होते. डिजिटल मीडियातील पत्रकारांची संख्या उत्तरोत्तर वाढत असून त्यांना संघटित करून त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत अधिवेशनात विचार विनिमय करून ठोस भूमिका घेतली. क्रांती चौक परिसरातील एकनाथ रंगमंदिर येथे माजी केंद्रीय मंत्री खासदार भागवत कराड व परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन संपन्न झाले. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टेवकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुक्तपीठचे संपादक आणि नवा काळचे सल्लागार संपादक तुळशीराम भुईटे आणि अभिव्यक्ती यूट्यूब चॅनलचे संपादक रवींद्र पोखरकर मुख्य वक्ते म्हणून उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले. डिजिटल आणि प्रिंट मीडियातील पत्रकारांनी अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मनसूरभाई गोपी लांडगे, डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे, कार्यक्रमाचे संयोजक तथा संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी यांनी केले. अधिवेशनात उत्कृष्ट यूट्यूब चॅनल चालवून ते यशस्वी करून दाखविणाऱ्या संपादकांचा सत्कार करण्यात आला. अधिवेशनात स्थानिक निवृत्त मान्यवर पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. तसेच डिजिटल मीडिया परिषदेची राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. आणि या सगळ्या पहिल्या अधिवेशनासाठी पूर्ण मराठवाड्यामध्ये पाऊस कोसळतोय, तिकडे बुलढाण्यामध्ये पाऊस कोसळतोय, तिकडे विदर्भात पाऊस कोसळतोय, मुंबईमध्ये पाऊस आहे. असं असताना देखील एवढ्या मोठ्या संख्येनं पावसा पाण्याची तमा न बाळगता आपण आज इथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपलं मनपूर्वक आभार मानतो, मनपूर्वक अभिनंदन करतो. मराठी पत्रकार परिषद तुमच्यामुळं आहे आणि त्यामुळं तुमच्या सगळ्यांचं कौतुक करताना, तुमच्या सगळ्यांचे आभार मानताना मला निश्चितपणे आनंद होतोय. मराठी पत्रकार परिषदेचं काम हे वेगळं सांगायची गरज नाही. गजबे साहेब 87 वर्षाची परंपरा आहे आणि देशातली ही पहिली पत्रकार संघटना, एक पत्रकार संघटना दिल्लीमध्ये स्थापन झाली होती. पत्रकार काँग्रेस नावाची संघटना होती, ती 1925ला स्थापन झाली होती, परंतु ती नंतर लवकर बंद पडली. परंतु 1939ला स्थापन झालेली ही मराठी पत्रकार परिषद गेले 87 वर्ष महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील मराठी पत्रकारांचे प्रश्न घेऊन, मराठी पत्रकारांच्या समस्या घेऊन लढते आहे, भांडते आहे, यशस्वी होते आहे. केवळ पत्रकारांच्या हक्काची साठीच ही संघटना लढते असं नाही, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये देखील स्वातंत्र्य देशाला मिळावं यासाठी पत्रकार परिषदेचे ते त्या काळचे जे पदाधिकारी होते त्यांचं मोठं योगदान त्याच्यामध्ये राहिलेलं आहे. स्वातंत्र्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी म्हणजे आचार्य अत्रे आमचे अध्यक्ष होते. आचार्य अत्रेपासून त्या काळातले जे काही मान्यवर संपादक आणि मान्यवर पत्रकार होते, जे परिषदेचं नेतृत्व ज्यांनी केलं, त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये देखील आंदोलनात्मक भूमिका घेऊन संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी महाराष्ट्रभर रान पेटवलं होतं. त्यानंतर 1982ला बिहार प्रेस ऍक्ट जो आला आणि त्या कायद्यानुसार बिहारमधल्या पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा जो प्रयत्न त्या काळच्या सरकारने बिहार सरकारमध्ये केला गेला, त्या विरोधामध्ये देशातलं पहिलं आंदोलन मराठी पत्रकार परिषदेने केलं आणि मीनाक्षी पाटलांसह, रंगाअण्णा वैद्यांसह जे त्यावेळेस मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी होते त्यांना 80 पत्रकारांना 15 दिवस वर्सूल काय म्हणतात त्याला हर्सुलच्या तुरुंगामध्ये त्यांना ठेवलं गेलं होतं. एक लढाऊ परंपरा आहे.